आज आपण सॉलिड मेकॅनिक्स या सब्जेक्टचं लेक्चर बनवतोय। आपला चॅप्टर आहे सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन। सिंपल स्ट्रेस, स्ट्रेस कशाला म्हणायचं? स्ट्रेसचा सिंपल फॉर्म्युला आहे अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया। अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया। मग आता एरिया आहे ना, हे दोन टर्म मध्ये येतात, इन टर्म्स ऑफ रेडियस आणि इन टर्म्स ऑफ डायमीटर। एरिया जर आपल्याला इन टर्म्स ऑफ रेडियस विचारला तर त्याचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर, आणि एरिया जर आपल्याला इन टर्म्स ऑफ डायमीटर विचारला तर त्याचा फॉर्म्युला असतो एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी चा स्क्वेअर। आर म्हणजे रेडियस आहे, डी म्हणजे डायमीटर आहे। जर या ठिकाणी हॅलो सेक्शन दिला तर हॅलो सेक्शनचा इंटरनल डायमीटर स्मॉल डी आणि आउटर डायमीटर कॅपिटल डी, किंवा इनर रेडियस स्मॉल आर आणि आउटर रेडियस कॅपिटल आर जर दिला तर त्याचा एरिया येतो रेडियस साठी पाय इन ब्रॅकेट कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर चा स्क्वेअर, आणि इन टर्म्स ऑफ डायमीटर जर दिला तर त्याचा येतो पाय बाय 4 इन ब्रॅकेट कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर येतो फॉर्म्युला। हा दोघं कोणासाठी? हॅलो सेक्शन साठी, आणि हे दोघं सॉलिड सेक्शन साठी। तर आता आपण काय बघतोय? स्ट्रेस। स्ट्रेस म्हणजे काय सांगितलं? अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया। ज्या एरियावरती फोर्स अप्लाय होतो तोच घ्यायचा, त्याला स्ट्रेस कॅल्क्युलेट केला जातो। आता याचं युनिट काय? अप्लाइड फोर्स। फोर्स हा न्यूटन मध्ये असतो पर एरिया। क्रॉस सेक्शनल एरिया, एरिया हा मीटर मध्ये असतो, मीटरचा स्क्वेअर येईल, किंवा न्यूटन पर एमएम स्क्वेअर। ह्या दोघांमध्ये कुठलंही एक युनिट आपण घेऊ शकतो। जर इथं मेगा न्यूटन दिलं, म्हणजे जर आपल्याला असंही देतात कधी कधी मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर, म्हणजेच न्यूटन पर एमएम स्क्वेअर असतो। हा स्ट्रेस आहे पहिला। आता टाइप्स ऑफ स्ट्रेसेस आहे, टेन्साइल स्ट्रेस आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे, शियर स्ट्रेस आहे। आता टेन्साइल स्ट्रेस जर म्हटलं तर काय येणार आहे? अप्लाय टेन्साइल फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया। कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जर म्हटलं तर काय येणार आहे? अप्लाइड कॉम्प्रेसिव्ह फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया। शियर स्ट्रेस जर म्हणलं तर काय येणार आहे? अप्लाइड शियर फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया। त्याच्यानंतर आहे आपला स्ट्रेन। स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे, हा रेशो आहे स्ट्रेन, याचा फॉर्म्युला आहे रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स। स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन्स। आता कुठल्या डायमेन्शन घ्या? जर लेंथ पकडला आपण तर काही चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ। डायमीटर घेतला तर काय येईल? चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर। हाईट जर घेतली तर काय येईल? चेंज इन हाईट अपॉन ओरिजिनल हाईट। कुठलंही डायमेन्शन घ्या त्याचा रेशो आहे चेंज इन अपॉन ओरिजिनलचा। मग हा जो स्ट्रेन आहे ना, हा युनिट लेस आहे, याला युनिट नाही, का तर सेम क्वांटिटीचा रेशो आहे। आपण काय म्हणतो? जर लेंथ घेतली तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ। लेंथ ही मीटर मध्ये येणार आहे, मीटर अपॉन मीटर एकमेकांना कॅन्सल होऊन जाणार आहेत। आता याचे सुद्धा टाइप्स आहेत। पहिला लिनियर स्ट्रेन, त्यालाच लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हटलं जातं। आता लिनियर स्ट्रेनचा रेशो आहे चेंज इन लिनियर डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल लिनियर डायमेन्शन्स, म्हणजे आपण याला लेंथ वरती घेतो। म्हणजे लिनियर स्ट्रेन इज इक्वल काय म्हणता येईल आपल्याला? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ। दुसरा आहे लॅटरल स्ट्रेन। लॅटरल हा ओनली डायमीटरला अप्लाय केला जातो, म्हणजे लॅटरल स्ट्रेन काय येईल? चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर। त्याच्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेन काय येईल? चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम येईल। त्याच्यानंतर ह्या दोघांचं एक रिलेशन आहे हुक्स लॉ।
हुक्स लॉ. आता हुक्स लॉ आहे ना, काय सांगितलं हुक्स लॉ ना, विदिन इलास्टिक लिमिट द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. स्ट्रेसला सिग्माने इंडिकेट केलं जातं आणि लिनियर स्ट्रेनला स्मॉल इन इंडिकेट केलं जातं. मग हुक्स लॉ काय म्हणतोय आपण, विदिन इलास्टिक लिमिट द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. आता डायरेक्टली प्रोपोर्शन साइन काढून टाकलं जातं, त्या ठिकाणी कॅपिटल ई किंवा कॅपिटल वाय कॉन्स्टंट घेतला जातो इंटू काय हा ई. हा कॅपिटल ई घ्या किंवा त्याच्याऐवजी कॅपिटल वाय घ्या. यालाच काय म्हणलं जातं, कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस म्हटलं जातं. याचं सुद्धा युनिट काय येतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअरच येतं. मग आपण जर हिची किंमत काढायची म्हणलं, ही म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस म्हणलंय आपण. काय स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, हा जो स्मॉल आहे हा लेफ्टून काय होईल, डिवाइड होईल. सिग्माचा युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर अपॉन ईचं युनिट नाही, तो युनिट लेस आहे. हा झाला ईचा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये जर आपण किमती जर पुट केल्या तर आपण आता वाय म्हणतो ह्याला यंग्स मॉड्युलस. वाय इज इक्वल टू स्ट्रेस म्हणजे काय असतो आपला फॉर्म्युला, फोर्स अपॉन एरिया अपॉन ई जो हे आपण लिनियर डायमेन्शन्स घेतो. म्हणजे काय, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथला मी डीएल घेतो आणि ओरिजिनल लेंथला कॅपिटल एल घेतो. आता हा ए डिवाइडला हा खाली येईल, हा एल डबल डिवाइड आहे, हा वरती जाईल. म्हणजे वायचा फॉर्म्युला काय, एफ कॅपिटल एल अपॉन ए इंटू डी एल. हा एफ म्हणजे काय, अप्लाइड फोर्स आहे, एल म्हणजे ओरिजिनल लेंथ आहे, ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि डीएल म्हणजे चेंज इन लेंथ आहे. कधी कधी आपल्याला चेंज इन लेंथ फाइंड करायला होतात. मग चेंज इन लेंथ डीएल आपण लेफ्ट साइडला हे वरती येईल, हा वाय मल्टिप्लाय आहे, राईटला साइड जाऊन डिवाइड होईल. म्हणजे काय, चेंज इन लेंथ डीएल इज इक्वल टू एफ एल अपॉन ए इंटू वाय. हा फॉर्म्युला एकदम महत्वाचा आहे बाळा. नंतर ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई, हे लिनियर वन डायमेन्शनलचं रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेनचं. त्याच्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी विचारला जातो किंवा शियर मॉड्युलस विचारला जातो. हा सुद्धा रेशोच आहे. विदिन इलास्टिक लिमिट इट इज द रेशो ऑफ शियर स्ट्रेस टू द शियर स्ट्रेन. त्याच्यानंतर विचारला जातो पॉइझन्स रेशो. हा सुद्धा रेशोच आहे. पॉइझन्स रेशो म्हणजे काय, इट इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. आता लॅटरल आणि लिनियरचं जर रिलेशन म्हटलं तर लिनियर डायमेन्शन्स हे डायमीटर सोडून घ्यायचे आणि लॅटरल डायमेन्शन्स म्हणजे ओनली डायमीटर घ्यायचा. जर आता आपण हा जर एखादा रॉड आहे म्हटलं, आता ही याची लेंथ आहे, हा डायमीटर याच्यावरती जर आपण टेन्साइल फोर्स अप्लाय केला, याला आपण बाहेर ओढला, पुल नेचरनं ओढला, पुल नेचर फोर्स अप्लाय केला तर याची जी लेंथ आहे ही इन्क्रीज होणार आहे आणि डायमीटर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. किंवा या रॉडवरती आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला, याला कॉम्प्रेस केला, आतमध्ये दाबला तर याची लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आणि डायमीटर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे लॅटरल डायमेन्शन्स आणि लिनियर डायमेन्शन्स एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. लिनियर डायमेन्शन्स इन्क्रीज झाली, लॅटरल डायमेन्शन्स डिक्रीज होतात. लिनियर डायमेन्शन्स डिक्रीज झाली, लॅटरल डायमेन्शन्स इन्क्रीज होतात. पण पॉइझन्स रेशो हा नेहमी निगेटिव्ह असतो. त्यानंतर येतो फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी हा प्रत्येक सिस्टीमला दिलेला असतो. फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय, अल्टिमेट व्हॅल्यू अपॉन परमिसिबल व्हॅल्यू और वर्किंग व्हॅल्यू. आता स्ट्रेसचं जर एक्झाम्पल घेतलं आपण, स्ट्रेससाठी काय येईल, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. वर्किंग म्हणा किंवा परमिसिबल म्हटलं तरी चालेल. अल्टिमेट म्हणजे मॅक्झिमम आणि परमिसिबल वर्किंग म्हणजे त्या फोर्सला वर्क होणारा. लक्षात ठेवायचा. फॅक्टर ऑफ सेफ्टी हा गरजेचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे प्रत्येक सिस्टीमसाठी. आता आपण ह्याच्यानंतर अजून दोन रिलेशन्स घेऊ. रिलेशन बिटवीन
स्ट्रेस अँड स्ट्रेन. स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता पहिला घेऊ वन डायमेन्शनल साठी. वन डायमेन्शनल साठी आपण काय म्हणलं, E इज इक्वल टू सिग्मा अपॉन स्मॉल ई म्हटलं. तर स्मॉल ई चं रिलेशन काय येईल, सिग्मा अपॉन ई येईल. आता टू डायमेन्शनल साठी, 2D साठी, टू डायमेन्शनल साठी याचा फॉर्म्युला येतो E1 किंवा आता टू डायमेन्शनल म्हणलं ना आपण एक्स आणि वाय ऍक्सिस वरती घेऊ. काही या ठिकाणी EX येईल. EX इज इक्वल टू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन ई येईल फॉर्म्युला. आता याच्यामधून जर ई कॉमन काढला तर काय फॉर्म्युला 1 अपॉन ई इन ब्रॅकेट सिग्मा एक्स मायनस म्यू इंटू सिग्मा वाय आला. आता वाय ऍक्सिस वरती काय येईल, EY इज इक्वल याचा फॉर्म्युला येतो सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा एक्स अपॉन ई इज इक्वल टू ह्या दोघांमधून जर ई कॉमन काढला 1 अपॉन ई इन ब्रॅकेट सिग्मा वाय मायनस म्यू इंटू सिग्मा एक्स. आता 3D साठी, 3 डायमेन्शनल साठी, 3 डायमेन्शनल म्हणजे एक्स वाय आणि झेड ऍक्सिस वरती. आता याच्यामध्ये पहिला EX किंवा अलॉंग एक्स ऍक्सिस. EX आहेच फॉर्म्युला नाव, एक्स आहे तर पहिला एक्स चा ई दिलाय म्हणजे काय येणार आहे सिग्मा एक्स अपॉन कॅपिटल ई मायनस म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन कॅपिटल ई मायनस म्यू इंटू सिग्मा झेड अपॉन कॅपिटल ई. ह्याच्यामधनं 1 अपॉन ई कॉमन काढू म्हणजे काय येईल 1 अपॉन ई इन ब्रॅकेट तर काय राहिला सिग्मा एक्स मायनस म्यू सिग्मा वाय मायनस म्यू सिग्मा झेड इज इक्वल टू ह्या दोघांमधून नंतर म्यू कॉमन काढू म्हणजे काय येईल फॉर्म्युला 1 अपॉन ई इन ब्रॅकेट सिग्मा एक्स मायनस म्यू बाहेर काढला तर इन ब्रॅकेट काय येईल सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड आला. सेम मला फॉर्म्युला EY साठी. EY इज इक्वल टू काय मग डायरेक्ट घेऊ का फॉर्म्युला, डायरेक्ट घेतो 1 अपॉन ई इन ब्रॅकेट ही वाय तर पहिला सिग्मा वाय सिग्मा वाय मायनस म्यू इन ब्रॅकेट उरला कोण एक्स आणि झेड दोघांचे ऍडिशन सिग्मा एक्स प्लस सिग्मा झेड आणि ई झेड काय येईल ई झेड इज इक्वल टू 1 अपॉन ई इन ब्रॅकेट सिग्मा वाय ला वाय घेतला झेड आहे तर सिग्मा झेड येईल सिग्मा झेड मायनस म्यू इन ब्रॅकेट उरले कोण एक्स आणि वाय दोघांचे ऍडिशन सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय इन ब्रॅकेट कम्प्लीट. आता बघा ना 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल हे दोन्ही फॉर्म्युले एकदम महत्वाचे, बऱ्यापैकी क्वेश्चन्स याच्यावरती येतात. आता आपण काही क्वेश्चन्स घेऊ, न्यूमेरिकल्स घेऊ याच्यावरचे. पहिला क्वेश्चन आहे a rod of 150 centimeter long and of a diameter 2 centimeter is subjected to an axial pull of 20 kilonewton. If the modulus of elasticity of the material of the rod is 2 into 10 raised to 5 Newton per mm square, determine stress, strain and elongation. पण घेऊन डेटा घेऊ आपण. काय सांगितलं अ रॉड 150 सेंटीमीटर लॉंग म्हणजे ओरिजिनल लेंथ दिली रॉडची एल इज इक्वल टू 150 सेंटीमीटर याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा म्हणजे काय येईल 150 आणि सेंटीमीटरला मिलीमीटर मध्ये x0 वाढल म्हणजे हा काय होईल मिलीमीटर. ऑफ अ डायमीटर 2 सेंटीमीटर त्या रॉडचा डायमीटर दिलेला आहे 2 सेंटीमीटर सेंटीमीटरला मिलीमीटर मध्ये करा म्हणजे काय येईल 20 मिलीमीटर. पुढे काय दिला ऍक्सियल पुल ऑफ 20 किलो न्यूटन
ऍक्सियल पुल ऑफ म्हणजे फोर्स दिला, याला एफ ने इंडिकेट करा किंवा पी ने इंडिकेट करा, कशाने करा. ऍक्सियल पुल किती दिला 20 किलो न्यूटन. किलो म्हणजे किती येतात 10⁻³ येतात. पुढे काय म्हणलं, इफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी कॅपिटल ई घ्या किंवा यंगज मॉड्युलस वाय म्हणा, दोघे सेमच आहेत, ऑफ द मटेरियल ऑफ द रॉड इज 2 × 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर. डिटरमाइन स्ट्रेस स्ट्रेन अँड इलॉंगेशन. फर्स्ट बीट काय सांगितलंय स्ट्रेस म्हणजे सिग्मा फाइंड करायचा आहे. सेकंड बीट स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई फाइंड करायचा आहे. आणि थर्ड बीट काय सांगितलंय इलॉंगेशन म्हणजे चेंज इन लेंथ dl फाइंड करायला सांगितलंय. चला पहिला बीट घेऊ स्ट्रेस. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. काय दिलेलं आपल्याला डायमीटर, इन टर्म्स ऑफ डायमीटर घ्या, काय येईल मग π/4 × d चा स्क्वेअर येईल. हा 4 डबल डिवाइड व्हावा, हा पहिला डिवाइड हा दुसरा डिवाइड म्हणजे वरती मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय या ठिकाणी 4f अपॉन π × d चा स्क्वेअर. आता याच्यामध्ये किमती पुट करा इज इक्वल टू 4 × f किती आहे 20 × 10⁻³ अपॉन π × d चा स्क्वेअर. d किती आहे 20 चा स्क्वेअर. आता बघा याची किंमत काढू आपण. सिग्मा इज इक्वल टू काय नाही बघा, छेदाला एकापेक्षा जास्त टर्म असतील तर ब्रॅकेट टाकायचे, तर आहे टाक बघा, आहे अशा किमती टाकावा. 4 × 20 × 10⁻³ डिवाइड बाय 1 आणि 2 टर्म म्हणून ब्रॅकेट मध्ये पाय, पायची किंमत मध्ये शिफ्ट दाबून EXP दाबाचा पाय येतो इंटू 20 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. किती उत्तर आलं 63.66 आलं. सिग्मा किती आला 63.66 न्यूटन पर mm स्क्वेअर आला. कारण आपण सगळ्या व्हॅल्यू न्यूटन आणि mm मध्ये घेतलेल्या आहेत. हे झाली फर्स्ट बीट. आता सेकंड बीट. सेकंड बीट काय सांगितलंय स्ट्रेन सांगितलाय. आता सिग्मा माहित आहे, स्ट्रेस माहित आहे, यंगज मॉड्युलस दिलेला आहे, तर स्ट्रेन भेटू शकेल आपल्याला. आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला आहे काय आहे यंगज मॉड्युलस y इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तर स्ट्रेन इज इक्वल काय येईल स्ट्रेस अपॉन यंगज मॉड्युलस. स्ट्रेस किती आला आपल्याकडे 63.66 अपॉन y काय दिलेला आहे 2 × 10⁵. तर स्ट्रेन इज इक्वल टू किती येतोय बघा आपल्याकडे 63 तर आपल्याकडे आहे असाच आहे डिवाइड बाय इन ब्रॅकेट 2 × 10⁵ ब्रॅकेट कंप्लीट. याचं आन्सर येतं 3.18 × 10⁻⁻⁴. स्ट्रेनला युनिट नाही, हा युनिट लेस क्वांटिटी आहे. आता तिसरी क्वांटिटी काय विचारले चेंज इन लेंथ. आता चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. चेंज इन लेंथ dl इज इक्वल टू काय था फॉर्म्युला आपला F कॅपिटल L अपॉन A × y. हा F L अपॉन एरिया म्हणजे काय तो आपला π/4 d स्क्वेअर × y. हा 4 डबल डिवाइड आहे, मल्टिप्लाय करा वरती जाईल किंवा हा सुद्धा वापरायची गरज नाही बाळा. आपल्याला स्ट्रेन भेटलाय, ओरिजिनल लेंथ माहित आहे, तर तो डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करू. कशाला मोठा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. आपल्याला माहित आहे स्ट्रेन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. तर चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय फॉर्म्युला स्ट्रेन इंटू ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन किती आले आपल्याकडे 3.18 × 10⁻⁴ इंटू ओरिजिनल लेंथ किती आहे 1500. बाकी देते मग आता आन्सर आहे से आपल्याकडे इंटू 1500 म्हणजे किती आलं 0.477 मिलीमीटर आहे. म्हणजे चेंज इन लेंथ किती आली 0.477 mm. आता याच्यानंतर आन्सर खाली लिहायचे. आन्सर म्हणायचं
आणि बीट लिहायच्या. प्रत्येक एक्झाम्पलला लिहायचं, मी नंतर लिहिणार नाही. आता पहिला काय सांगितला, स्ट्रेस. स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू किती आलेला आहे, 63.66 न्यूटन पर mm स्क्वेअर. दुसरी बीट काय आलेली आहे, स्ट्रेन किती आलेले आहे, 3.18 इंटू 10⁻⁻⁴, याला युनिट नाही. आणि तिसरी काय आलेली आहे, चेंज इन लेंथ डीएल म्हणजे इलॉंगेशन 0.477 mm, आणि याला बॉक्स टाकायचा बाळांनो, आन्सर पासून टाकायचा. म्हणजे जे उत्तर चेक करतात, जे चेकर असतात त्यांना हे चेक करण्यासाठी सोपं जातं बाळांनो. आता पुढलं एक्झाम्पल घेऊ आपण. त्याला खोडून टाकू आपण. फुल एक्झाम्पल आहे. फाइंड द मिनिमम डायमीटर, पण घेऊन डेटा लिहित जावा. फाइंड द मिनिमम डायमीटर म्हणजे डिफाइन करायला सांगितलं आहे. ऑफ अ स्टील वायर विच इज युज्ड टू राइज अ लोड ऑफ 4000 न्यूटन. लोड म्हणजे फोर्स दिलाय, किती दिला, 4000 न्यूटन. If the stress in the rod is not to exceed, not to exceed म्हणजे याच्यापेक्षा जास्त नाही, पण दिलाय तोच घ्यायचा. आपण जास्त कशाला घेतोय तेव्हा, स्ट्रेस इन द रॉड इज नॉट टू एक्सीड म्हणजे स्ट्रेस सिग्मा दिलेला आहे 95 मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूटन पर mm स्क्वेअर, 95 न्यूटन पर mm स्क्वेअर. आता आपल्याला डायमीटर डी काढायचा आहे. डी कुठे आहे, एरिया मध्ये घ्या. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, आपला फॉर्म्युला स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया इज इक्वल टू फोर्स अपॉन एरियाचा फॉर्म्युला काय आहे, π/4 इंटू डी चा स्क्वेअर. हा 4 डबल डिवाइड आहे, वरती घ्या मल्टिप्लाय होईल म्हणजे काय येईल फॉर्म्युला, 4f अपॉन पाय डी चा स्क्वेअर. आपल्याला डी काढायचा आहे. हा डी स्क्वेअर इथं डिवाइड आहे, छेद आलाय. हा लेफ्टला घ्या वरती येईल, हा सिग्मा वरती आहे, राईटला जाऊ द्या खाली येईल. म्हणजे काय येईल फॉर्म्युला आपला, डी चा स्क्वेअर इज इक्वल टू 4f अपॉन पाय इंटू सिग्मा. आणि आता किमती पुट करा. 4 इंटू एफ किती दिलेला आहे, 4000 अपॉन हा पाय इंटू स्ट्रेस किती दिलेला आहे 95. तर बरोबर याची किंमत किती येते, त्याचं स्क्वेअर रूट काढायचं, डी ची किंमत भेटून जाईल. काय किमती टाकायच्या, छेदाला जर एकापेक्षा जास्त किमती असतील तर त्याला ब्रॅकेट टाकायचं, एवढंच करतोय आपण. बघा किती आलं, 4 इंटू 4000 अपॉन इन ब्रॅकेट पाय इंटू 95 ब्रॅकेट कम्प्लीट. किती आले या ठिकाणी, 53.61. हा डी स्क्वेअर आहे. आता याचा स्क्वेअर रूट डायरेक्ट काढा, स्क्वेअर रूटचं साइन टाका, आणि इज इक्वल टू किती आला, 7.32 मिलीमीटर. म्हणजे त्या वायरचा डायमीटर किती आला, 7.32 मिलीमीटर. आता याला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खाली आन्सर म्हणायचं आणि म्हणायचं डायमीटर ऑफ द गिव्हन वायर इज इक्वल टू 7.32 मिलीमीटर. आता पुढलं एक्झाम्पल, बघ काय दिलेलं आहे, फाइंड द यंग्स मॉड्युलस ऑफ अ ब्रास रॉड. यंग्स मॉड्युलस काढायचं आहे म्हणजे वाय फाइंड करायला सांगितलंय. पुढे काय म्हटलेलं आहे, ऑफ अ डायमीटर 25 मिलीमीटर. डायमीटर दिलेला आहे, डी इज इक्वल टू 25 मिलीमीटर. ऑफ लेंथ 250 मिलीमीटर. याची लेंथ दिली ओरिजिनल, एल इज इक्वल टू 250 मिलीमीटर. पुढे काय दिलेलं आहे,
which is subjected to a tensile load of 50 kilonewton. लोड दिला म्हणजे फोर्स दिला, F इज इक्वल टू 50 किलोन्यूटन. किलो म्हणजेच किती येतात, 10⁻³ न्यूटन येतात. फाइंड द एक्सटेंशन ऑफ द रॉड इज इक्वल टू 0.3 मिलीमीटर. एक्सटेंशन दिला मग चेंज इन लेंथ दिला, dl इज इक्वल टू 0.3 मिलीमीटर. पण एवढ्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत, पण आपल्याला y काढायला सांगितलंय. d माहित आहे, l माहित आहे, f माहित आहे, dl माहित आहे. चेंज इन लेंथचा फॉर्म्युला घ्या. चेंज इन लेंथ इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला आपला, fl अपॉन a इंटू y. आपल्याला y काढायचा आहे, काय फॉर्म्युला मग y इज इक्वल टू fl अपॉन a इंटू dl. चला किमती पुट करा. fl अपॉन एरिया काय आहे, π/4 d स्क्वेअर इंटू dl. हा 4 डबल डिवाइड वरती हा मल्टिप्लाय होईल म्हणजे काय फॉर्म्युला 4fl अपॉन πd स्क्वेअर इंटू dl. चला त्यांच्या किमती पुट करा. y इज इक्वल टू हा 4 इंटू f किती दिलेला आहे 50 इंटू 10⁻³ इंटू l किती दिलेला आहे 250 अपॉन हा पाय इंटू d चा स्क्वेअर, d किती दिलेला आहे 25 चा स्क्वेअर इंटू dl. चेंज इन लेंथ किती दिलेली आहे 0.3. तर y ची किंमत किती येते बघा. आहे सेकंड सी मध्ये टाका. छेदाला जर एकापेक्षा जास्त टर्म असतील तर ब्रॅकेट टाका. कायला 4 इंटू 50 इंटू 10⁻³ इंटू 250 अपॉन इन ब्रॅकेट पाय इंटू 25 चा स्क्वेअर इंटू 0.3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू किती आला 84882.63 येतोय. म्हणजे किती बांधायला एनजी लावा पण एनजी जर लावला तर किती आला y 84.88 इंटू 10⁻³ युनिट काय येईल न्यूटन पर mm स्क्वेअर. मग खाली लिहायचं वन आन्सर म्हणायचं आणि काय म्हणायचं यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू y इज इक्वल टू 84 इंटू 88 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. आता आपण याच्या पुढलं एक्झाम्पल बघू. पुढलं एक्झाम्पल आहे the shape stress for a hollow steel column which carries an axial load of 2.1 into 10⁻³ kilonewton. Axial load दिला म्हणजे फोर्स दिला. F is equal to 2.1 into 10⁻³ kilonewton is 125 मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे काय दिला स्ट्रेस दिला सिग्मा इज इक्वल टू 125 मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता मेगा म्हणजेच न्यूटन पर mm स्क्वेअर येतील 125 न्यूटन पर mm स्क्वेअर. पुढे काय म्हणलंय इफ द एक्सटर्नल डायमीटर ऑफ द कॉलम इज 30 सेंटीमीटर. एक्सटर्नल डायमीटर कॅपिटल डी मानू 30 सेंटीमीटर. ह्याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करा 300 मिलीमीटर. डिटरमाइन द इंटरनल डायमीटर ऑफ द कॉलम. तर इंटरनल डायमीटर फाइंड करायला सांगितलंय. इंटरनल डायमीटर म्हणजे स्मॉल डी विचारलाय. स्ट्रेस दिलाय फोर्स दिलाय डायमीटर म्हणजे एरिया. स्ट्रेसचा फॉर्म्युला लावा. काही फॉर्म्युला मग आपला स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू फोर्स अपॉन. आता बघा तुम्ही खाली एक लिहा मी पुढे लिहितोय काय मला इथे लिमिट आहे लिहायला. तुम्ही खाली एक लिहायचं. एरिया काय येईल इन टर्म्स ऑफ डायमीटर π/4 इन ब्रॅकेट कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. हा 4 डबल डिवाइड आहे हा वरती जाऊ द्या मल्टिप्लाय होईल म्हणजे काय या ठिकाणी 4f अपॉन पाय इन ब्रॅकेट
कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी चा स्क्वेअर येईल. आता आपल्याला काय काढायचं आहे, स्मॉल डी काढायचा आहे. मग हा कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर हा छेदाला डिवाइडला हा लेफ्ट साइडला घ्या वरती येईल आणि सिग्मा राईटला जाऊ द्या खाली जाईल. म्हणजे काय या ठिकाणी कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर इज इक्वल टू 4f अपॉन पाय इंटू सिग्मा. आपल्याला डी स्क्वेअर स्मॉल डी स्क्वेअर काढायचा आहे. हा मायनस आहे, हा राईटला जाऊ द्या प्लस होईल आणि 4f अपॉन पाय सिग्मा हा लेफ्ट लिहू द्या मायनस होईल. म्हणजे काय फॉर्म्युला स्मॉल डी स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल डी स्क्वेअर मायनस 4f अपॉन पाय इंटू सिग्मा येईल. आता चला याच्यात किमती पुट करा. स्मॉल डी स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल डी किती आहे 300 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एफ किती दिलेला आहे, हा किलो न्यूटन मध्ये बरं गेला, न्यूटन मध्ये करा. म्हणजे काय येईल 2.1 इंटू 10⁶ न्यूटन. 2.1 इंटू 10⁶ अपॉन पाय इंटू सिग्मा. सिग्मा किती दिलेला आहे 125. हा एक छेदाला एकापेक्षा जास्त आहे, ब्रॅकेट टाका. म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल किती येईल बघा. तर बघा हे फुल्ली किंमत काढा. नंतर 300चा स्क्वेअर म्हणायचा मायनस आन्सर म्हणायचा. हेच उत्तर येतो बघा. हाच करतो बघा 4 इंटू 2.1 इंटू 10⁶ अपॉन इन ब्रॅकेट पाय इंटू 125 ब्रॅकेट कम्प्लीट. ह्याला आन्सर काय येईल ती. आता 300चा स्क्वेअर करा. 300चा स्क्वेअर मायनस आन्सर म्हणा, डायरेक्ट उत्तर येईल आपल्याला. ENG लावतो 68.6 इंटू 10⁻³ आला. 68.6 इंटू 10⁻³. आता डी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचं स्क्वेअर रूट काढा. डी स्क्वेअरचं डी आलं आणि याचं स्क्वेअर रूट किती येतंय 261.93. हा काय आला मिलीमीटर. याला जर सेंटीमीटर मध्ये करायचा म्हणलं काय येईल 26.19 सेंटीमीटर आला. हा झाला इंटरनल डायमीटर. पण असे एक्झाम्पल येऊ शकतात. त्याच्यानंतर पुढलं एक्झाम्पल बघू. बघ काय दिलेला आहे. A stepped bar shown in figure is subjected to an axially applied compressive load of 35 kilonewton. लोड दिलाय, फोर्स दिलाय F इज इक्वल टू 35 किलो न्यूटन. म्हणजे काय येईल 35 इंटू 10⁻³ न्यूटन. Find the maximum and minimum stress produced. सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम या दोघांच्या व्हॅल्यू काढायचे. डायग्राम आपल्याला दिलेली आहे. हा लोड दिलेला आहे 35 किलो न्यूटन. हा पहिला रोड आहे. हा 2 सेंटीमीटर डायमीटर दिलेला आहे आणि हा दुसरा ह्याला दिलेला आहे 3 सेंटीमीटर डायमीटर. आता बघा इन जनरल जर म्हणलं तर आपला स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे स्ट्रेस आणि एरिया हे एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे स्ट्रेस आणि डायमीटर हे दोघं एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल येतील. म्हणजे ज्या बारचा डायमीटर लहान आहे त्याचा स्ट्रेस मॅक्झिमम येईल आणि ज्या बारचा डायमीटर मॅक्झिमम आहे त्याचा स्ट्रेस मिनिमम येईल. म्हणजे हा 2 सेंटीमीटरचा जो स्ट्रेस येणार आहे हा मॅक्झिमम येणार आहे आणि 3 सेंटीमीटरचा जो स्ट्रेस येणार आहे तो मिनिमम येणार आहे. चला या पहिली कंडिशन सिग्मा मॅक्स काढू. सिग्मा मॅक्स इज इक्वल काय फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया A1 म्हणतो. हा फोर्स F अपॉन एरिया काय येईल पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. 4 डबल डिवाइड वरती जाऊ द्या मल्टिप्लाय होईल
म्हणजे काय आलं 4f अपॉन पाय इंटू डी चा स्क्वेअर. आता या किमती चला, आता हा डी कुठला घेणार आपण, लहान घेणार, त्याला 1 म्हणू आपण, d1. म्हणजे हा d1 डायमीटर 1 म्हणलं, याला डायमीटर 2 म्हटलं. म्हणजे काय येईल सिग्मा मॅक्स इज इक्वल टू 4 इंटू एफ किती आहे 35 इंटू 10⁻³ अपॉन पाय इंटू d1 किती आहे 2 सेंटीमीटर. सेंटीमीटरला मीटर मध्ये करा म्हणजे काय येईल 20 येईल, 20 चा स्क्वेअर. म्हणजे सिग्मा मॅक्स ची किंमत आपल्याला भेटून जाईल. बाकी ते 4 इंटू 35 इंटू 10⁻³ अपॉन इन ब्रॅकेट पाय इंटू 20 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा येतोय 111.40. सिग्मा मॅक्स किती आला 111.4 न्यूटन पर mm स्क्वेअर. सेम आता सेकंड कंडिशन मिनिमम काढा. सिग्मा मिनिमम इज इक्वल काय येईल फोर्स अपॉन एरिया A2. आता मी डायरेक्ट फॉर्म्युला घेतो काय येईल 4f अपॉन पाय इंटू d2 चा स्क्वेअर. चला किमती पुट करा 4 इंटू एफ किती आहे 35 इंटू 10⁻³ अपॉन पाय इंटू d2 किती आहे 30 चा स्क्वेअर. तर सिग्मा मिनिमम इज इक्वल किती येतोय बघा. काय नाही अशा किमती टाका 4 इंटू 35 इंटू 10⁻³ डिवाइड बाय इन ब्रॅकेट पाय इंटू 30 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा येतोय 49.51. युनिट काय लिहायचं न्यूटन पर mm स्क्वेअर. चला पुढलं एक्झाम्पल बघू. काय दिलेलं बघा द अल्टिमेट स्ट्रेस फॉर अ हॅलो स्टील कॉलम which carries an axial load of 1.9 मेगा न्यूटन इज 480 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस दिलाय तो प्रोड्यूस व्हायला फोर्स किती लागतोय F इज इक्वल टू 1.9 मेगा न्यूटन. म्हणजे किती आला 1.9 मेगा म्हणजे काय येईल 10⁻⁶ न्यूटन. ह्याचा अल्टिमेट स्ट्रेस सिग्मा यू दिलाय किती दिलाय 480 न्यूटन पर mm स्क्वेअर दिलाय. इफ द एक्सटर्नल डायमीटर ऑफ द कॉलम इज 200 mm. एक्सटर्नल डायमीटर कॅपिटल डी दिलेला आहे 200 मिलीमीटर. डिटरमाइन द इंटरनल डायमीटर. इंटरनल डायमीटर फाइंड करायचा आहे स्मॉल डी फाइंड करायला सांगितलं आहे. इफ द फॅक्टर ऑफ सेफ्टी ऍज अ 4. फॅक्टर ऑफ सेफ्टी दिला 4. आता फॅक्टर ऑफ सेफ्टी दिला अल्टिमेट स्ट्रेस दिला म्हणजे पहिल्यांदा वर्किंग स्ट्रेस काढावा लागेल. वर्किंग स्ट्रेस काढा. काय फॉर्म्युला आहे आपला फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस. वर्किंग स्ट्रेस काढा. काय फॉर्म्युला त्याचा वर्किंग स्ट्रेस इज इक्वल टू अल्टिमेट स्ट्रेस अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. अल्टिमेट स्ट्रेस किती दिलाय 480 अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे 4 म्हणजे काय 120 न्यूटन पर mm स्क्वेअर आला. आता हा सिग्मा वापरायचा आणि डायमीटर काढायचा. काय फॉर्म्युला मग आपला स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया काय येईल π/4 इन ब्रॅकेट कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. हा 4 डबल डिवाइड वरती जाऊ द्या मल्टिप्लाय होईल म्हणजे काय आला 4f अपॉन पाय इन ब्रॅकेट कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. आपल्याला स्मॉल डी काढायचा आहे. हा ब्रॅकेट डिवाइडला लेफ्ट लिहू द्या वरती येईल. हा सिग्मा वरती आहे
राईटला जाऊ द्या, खालती जाईल म्हणजे काय येईल फॉर्म्युला आपला, कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर इज इक्वल टू 4f अपॉन पाय सिग्मा. आपल्याला स्मॉल डी काढायचा आहे. हा स्मॉल डी स्क्वेअर राईटला जाऊ द्या प्लस होईल आणि 4f अपॉन पाय सिग्मा लेफ्ट येऊ द्या मायनस होईल. म्हणजे काय फॉर्म्युला, स्मॉल डी स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल डी स्क्वेअर मायनस 4f अपॉन पाय सिग्मा आला. हे बाळा पहिल्यासारखे एक्झाम्पल आला आपला, आपण अगोदर सॉल्व्ह केलेलं आहे. सेम याच्यात किमती पुट करा, त्याचं स्क्वेअर रूट काढा, स्मॉल डी ची किंमत भेटेल. सांगतो बाकी देते. स्मॉल डी ची किंमत येते 140.85 मिलीमीटर. पण ह्याच्यामध्ये फक्त किमती पुट करून तुम्ही सॉल्व्ह करा. अजून एक एक्झाम्पल घेऊ बाळांनो, 3 डायमेन्शनलचं एक्झाम्पल घेऊ, जे रिलेशन बिटवीन स्ट्रेस अँड स्ट्रेनच. जे 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल म्हणलं होतं का, त्याचं एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल थोडं मोठं आहे बाळांनो, तर मला लिहायला थोडं किचकट जायला, तर मी लिहितो त्याच्यावरती. काय दिलंय बघा, अ स्टील ब्लॉक 360 mm into 80 mm into 160 mm is subjected to the following forces. म्हणजे क्युबायडल दिलेला आहे, 3 डायमेन्शन दिले. नॉर्मली आपण पहिले एक्स घेतो, दुसरं वाय घेतो आणि तिसरं झेड घेतो. तर पण मी ह्यांना घेतो, ह्यांच्या लेंथ घेतो. मी पहिला काय घेईल, एल एक्स डायरेक्शन किती घेतो 360 mm. दुसरा घेतो एल वाय, वाय डायरेक्शन किती येईल 80 mm. आणि तिसरा घेतो झेड डायरेक्शन एल झेड किती आला 160 mm आला. पुढे काय सांगितलंय बघा, पहिली बीट सांगितली. आता पहिला आकडा, अ टेन्साइल फोर्स ऑफ एफ दिला, किती दिलाय 1280 किलो न्यूटन ऑन द 160 into 80 mm. म्हणजे याचा एरिया दिला, हा अप्लाय केलेला किती दिला 160 into 80 mm म्हणजे mm चा स्क्वेअर आहे. फोर्स फेसेस टेक ऍज अ एक्स डायरेक्शन म्हणजे हा काय दिला एफ एक्स दिला. सेकंड बीट काय दिली बघा, अ टेन्साइल फोर्स ऑफ, फोर्स एफ इज इक्वल किती दिलाय 3456 किलो न्यूटन ऑन द 360 into 80 mm फेसेस म्हणजे एरिया दिला अप्लाय केलेला 360 into 80 mm स्क्वेअर. तिसरी बीट काय दिली बघा, ह्याला सांगितलं अलॉंग वाय ऍक्सिस, वाय ला घ्या, ब्रॅकेट मध्ये म्हणलंय टेक ऍज अ वाय डायरेक्शन. आणि तिसरा दिलेला आहे कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आता कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणलं की हा मायनस घ्यायचा 2-3 डायमेन्शनलला. कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑफ तिसरा फोर्स दिला एफ इज कॉम्प्रेसिव्ह मायनस किती दिला 5184 किलो न्यूटन ऑन द 160 into 360 mm. एरिया दिला इज इक्वल टू 160 into 360 mm स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये म्हणलंय टेक ऍज अ झेड डायरेक्शन म्हणजे हा काय दिला एफ झेड दिला. फाइंड द चेंज इन द डायमेन्शन्स ऑफ द ब्लॉक. चेंज इन डायमेन्शन्स काढायचे, ह्याला डायमेन्शन्स आहेतच कुठले, फक्त लेंथ आहेत. मग चेंज इन लेंथ काढायचे म्हणजे काय काढावं लागेल डीएल एक्स, डीएल वाय आणि डीएल झेड ह्या तिघांची किंमत काढायची. पुढे काय म्हणलंय बघा, अल्सो द चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय काढायचा डीव्ही फाइंड करायचा, चेंज इन व्हॉल्यूम. आणि पुढे काय म्हणलं टेक कॅपिटल ई इज इक्वल टू, कॅपिटल ई म्हणा किंवा वाय म्हणा, ह्याची किंमत दिलेली आहे 2 into 10⁵ न्यूटन पर mm स्क्वेअर आणि 1/m म्हणजे म्यू दिला, पॉइजन्स रेशो दिला 0.25. आता बाळांनो आपल्याला डीव्ही पर्यंत फाइंड करत जायचं आहे. तर आता आपल्याला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी सगळ्या किमती काढत जावं लागणार. आता रिलेशन आहे आपलं स्ट्रेस आणि स्ट्रेनचं. मग पहिल्यांदा स्ट्रेसेस काढा, नंतर स्ट्रेन काढा,
नंतर चेंज इन लेंथ काढा, नंतर ओरिजिनल लेंथ काढा आणि मग नंतर चेंज इन लेंथ काढा. आपण एक एक काढू बाळांनो. आता पहिल्यांदा काय काढायचे, स्ट्रेसेस काढू. मग स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन काय फॉर्म्युला आहे, अप्लाइड फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. एक्स म्हणजे बघा पहिली बीट आहे, फोर्स किती दिलाय 1280 अपॉन एरिया किती दिलाय 160 इंटू 80. कॅल्क्युलेशन आपण नंतर करा. दुसरा सिग्मा वाय घ्या. सिग्मा वाय इक्वल काय येईल, फोर्स अपॉन एरिया. फोर्स किती दिलाय वायचा 3456 अपॉन एरिया किती दिलेला आहे 360 इंटू 80. तिसरा सिग्मा झेड फाइंड करू. काय येईल, फोर्स अपॉन एरिया ह्याला एक्स वाय झेड म्हणा, आपण एक्स वाय झेड म्हणलेलं आहे. एफ झेड किती दिलाय -5184 अपॉन एरिया किती दिलेला आहे 160 इंटू 360. चला यांच्या किमती काढून घेऊ आपण. पटपट कॅल्क्युलेशन करून घेऊ. पहिलं किती आहे 1280 अपॉन इन ब्रॅकेट 160 इंटू 80 इज इक्वल टू ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू येतोय 1. एक मिनिट काहीतरी चुकलं, डबल करू कॅल्क्युलेशन. 1280 डिवाइड बाय इन ब्रॅकेट 160 इंटू 80 ब्रॅकेट कंप्लीट किती आला 0.1 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. दुसरा किती येतोय बघा 3456 अपॉन इन ब्रॅकेट 360 इंटू 80 ब्रॅकेट कंप्लीट. हा येतोय 0.12 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर. तिसरा येतोय बघा मायनस डायरेक्ट घेऊ आपण, मायनस घेऊ नका. 5184 डिवाइड बाय इन ब्रॅकेट 160 इंटू 360 ब्रॅकेट कंप्लीट. हा येतोय -0.09 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर येतोय. हे झाले स्ट्रेसेस. त्यानंतर स्ट्रेन काढू बाळांनो आपण. आता स्ट्रेनचे फॉर्म्युले डायरेक्ट लिहा. सेकंड बेटा मी पुढे घेतो बाळांनो, वाटल्यास तर आपण खोडून डबल लिहावं लागेल आपल्याला. आता स्ट्रेन काढायची सेकंड कंडिशन. स्ट्रेन काढताना पहिला कुठला काढायचा EX काढायचा. मग EX चा फॉर्म्युला काय आलता आपला 1 अपॉन E इन ब्रॅकेट सिग्मा x मायनस म्यू इन ब्रॅकेट सिग्मा y प्लस सिग्मा z. चला आता ह्यांच्या किमती पुट करा. 1 अपॉन ची किंमत किती दिलेली आहे 2 इंटू 10⁵ इन ब्रॅकेट सिग्मा x किती आलेला आहे 0.1 मायनस म्यू किती दिलेला आहे 0.25 इन ब्रॅकेट सिग्मा y किती आला 0.12 प्लस पण हा मायनस आहे, मायनस घेतो डायरेक्ट, प्लस मायनस मायनस आहे 0.09 ब्रॅकेट कंप्लीट. हा कोण भेटेल आपल्याला EX कॅल्क्युलेशन नंतर करू आपण. दुसरा कोण भेटेल EY. आता EY चा फॉर्म्युला काय येईल मग 1 अपॉन E इन ब्रॅकेट सिग्मा y मायनस म्यू इन ब्रॅकेट सिग्मा x प्लस सिग्मा z. पण हे जे फॉर्म्युले घेतो ना बाळांनो, इथं y आहे तर इथं y आहे, उरलेल्या दोघांच्या आतमध्ये ऍडिशन आहे, लक्षात ठेवायचं. किमती पुट करा ह्यांच्या 1 अपॉन कॅपिटल E इज इक्वल किमती पुट करा. 1 अपॉन E किती आहे 2 इंटू 10⁵ इन ब्रॅकेट सिग्मा y किती आहे 0.12 मायनस म्यू 0.25 इन ब्रॅकेट सिग्मा x किती आहे 0.1 प्लस सिग्मा z. पण सिग्मा z ची किंमत मायनस आहे, प्लस मायनस मायनस आहे, मी डायरेक्ट मायनस घेतो 0.09 ब्रॅकेट कंप्लीट. याची किंमत आपण नंतर फाइंड करू EY ची. आणि तिसरा EZ. EZ इज इक्वल टू काय फॉर्म्युला मग 1 अपॉन E
इन ब्रॅकेट सिग्मा झेड मायनस म्यू इन ब्रॅकेट सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय. चला आता यांच्या किमती पुट करा. काय येईल 1 ची किंमत 2 × 10⁵ इन ब्रॅकेट सिग्मा झेड किती आहे मायनस 0.09 मायनस म्यू किती आहे 0.25 इन ब्रॅकेट सिग्मा एक्स किती आहे 0.1 प्लस सिग्मा वाय किती आहे 0.12 ब्रॅकेट कंप्लीट. आणि यांचं कॅल्क्युलेशन करू. तर कॅल्क्युलेशन करता काय नाही, हे ब्रॅकेट मध्ये सगळं आहे असं करा आणि डिवाइड बाय हे ब्रॅकेट मध्ये टाका. त्याला एक एक किंमत काढून घेऊ आपण. काय येईल पहिलं बघा, हे ब्रॅकेट मध्ये किंमत हायच्या ब्रॅकेट मध्ये टाकायला ब्रॅकेट 0.1 मायनस 0.25 इन ब्रॅकेट 0.12 मायनस 0.09 डबल ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय इन ब्रॅकेट 2 × 10⁵ ब्रॅकेट कंप्लीट. याची व्हॅल्यू येते 4.6. एक मिनिट काहीतरी किंमत ते आपले EX आपण डबल कॅल्क्युलेशन करू. 0.1 म्हणजे आधी ही ब्रॅकेट करून घेऊ 0.25 इन ब्रॅकेट 0.12 मायनस 0.09 ब्रॅकेट कंप्लीट 0.1 मायनस आन्सर आणि याला डिवाइड बाय 2 × 10⁵. बरोबर आहे. आणि इथे किंमत EX किती आला 4.6. एक मिनिट तर चुकलं आपलं. Y ची किंमत आपण कशात घेतली E ची न्यूटन पर mm² मध्ये आणि सिग्माची कशात घेतली आपण किलो न्यूटन मध्ये घेतली. याला किलो न्यूटन मध्ये ठेवा त्यामुळे चुकतंय. म्हणजे काय येईल 2 × 10⁵ किलो न्यूटन पर mm² येते. इथं 10⁵ घ्या तर उत्तर बरोबर येतील बघा. इथं 10⁵, इथं 10⁵ घ्या. आता बघा इथे किती येते 4.625 × 10⁻⁻⁴ येते. आता दुसरं बघा काही ब्रॅकेट हायच टाका हे ब्रॅकेट मध्ये 0.12 मायनस 0.25 इंटू ब्रॅकेट 0.1 मायनस 0.09 डबल ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय इन ब्रॅकेट 2 × 10⁻² ब्रॅकेट कंप्लीट. ह्याची किंमत येते 5.875 5.875 इंटू 10⁻⁻⁴. आणि आता तिसरी किंमत मी डायरेक्ट लिहितो बाळांनो. ती येते मायनस 7.25 इंटू 10⁻⁻⁴ येते. ह्या तिघांना युनिट्स नाहीत. आता ह्याच्यानंतर चेंज इन डायमेन्शन्स फाइंड करायचे आणि त्याच्यानंतर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काढायचा आणि व्हॉल्यूम काढायचा. पण मी याला खुडतो आणि डबल घेतो. किमती आपल्याकडे आहेत माझ्याकडे किंवा या किमती लिहून घ्यायच्या आणि डबल सॉल्व करायचा. मी खुडून टाकतो सगळं. याच्या पुढे आपण काय करतोय चेंज इन डायमेन्शन्स काढायचे आपल्याला. आता चेंज इन डायमेन्शन्स म्हणजे आपल्याला माहित आहे तिसरी बीट काढतो आपण. आपल्याला माहित आहे स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन्स आपण ओरिजिनल डायमेन्शन्स आहे ओरिजिनल लेंथ आहे. मग डीएल काढायचं आपल्याला. काय येईल डीएल इज इक्वल टू ई इंटू एल. आता डीएल एक्स काढू. डीएल एक्स इज इक्वल काय येईल फॉर्म्युला EX इंटू एल एक्स. दोघांच्या किमती पुट करा. डीएल वाय काढू. काय येईल EY इंटू एल वाय इज इक्वल टू डीएल झेड काढू. काय येईल EZ इंटू एल झेड. ह्या सगळ्यांच्या किमती माहित आहेत आपल्याला. आपल्याकडे EX ची किंमत आलेली आहे 4.625
625 इंटू 10⁻⁻⁴ इंटू LX किती होता आपला 360 होता. यांचं मल्टिप्लिकेशन करा. काही MM मध्ये उत्तर लिहू डायरेक्ट उत्तर याची मी पाहायचं येते उत्तर 0.1665 MM येते. आता दुसरा DLY EY किती आलता आपला 5.875 इंटू 10⁻⁻⁴ इंटू LY आपल्याला होता 80. आपण सुरुवातीला लिहिल्या होत्या किमती. ह्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 0.047 MM येतं. आणि तिसरा EZ आलता आपला -7.25 इंटू 10⁻⁻⁴ इंटू LZ आलता आपला 160. यांचं मल्टिप्लिकेशन येतं -0.116 MMR. ह्याली चेंज इन डायमेन्शन्स. त्याच्यानंतर बाळांनो आपण स्ट्रेन काढलेत सगळे. आता चेंज इन व्हॉल्यूम काढायचा आहे. सेम फॉर्म्युला घ्यायचा 4थी बीट. चेंज इन व्हॉल्यूम काढायचा आहे म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन घ्यायचा. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम. मग चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येईल व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इंटू ओरिजिनल व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काढा. EV काय येईल EX प्लस EY प्लस EZ. करा बरं तिघांची ऍडिशन. किमती तर आपल्याकडे डायरेक्ट मी घेतो. EX किती आपल्याकडे 4.625 प्लस EY किती आहे 5.875 इंटू 10⁻⁻⁴ कॉमनच काढू बाळांनो. किंवा घ्या काय येईल 4.625 इंटू 10⁻⁻⁴ प्लस 5.875 इंटू 10⁻⁻⁴ आणि EZ किती आहे -7.25 इंटू 10⁻⁻⁴. तर हा येतोय 3.25 इंटू 10⁻⁻⁴. 3.25 इंटू 10⁻⁻⁴ MM³ येतोय ना. याला पाणी युनिट नाही येणार कारण की स्ट्रेन आहे हा. त्यानंतर ओरिजिनल व्हॉल्यूम काढा. ओरिजिनल व्हॉल्यूम फी म्हणजे काय येईल LX LY LZ. तिन्ही डायमेन्शन्स आपल्याला माहिती. तिघांचं मल्टिप्लिकेशन करा. 360 इंटू 80 इंटू 160. ह्याचा आन्सर येतं ENG दाबा 4.608 इंटू 10⁻⁶ मिलीमीटरचा स्क्वेअर येतोय. आता बाळांनो इथे किमती पुट करा बरं का तुम्ही. मी डायरेक्ट लिहिले तसं लिहू नका. आणि आता काढा चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम DV इज इक्वल काय फॉर्म्युला आलता व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इंटू ओरिजिनल व्हॉल्यूम. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन किती आलाय आपला EV 3.25 इंटू 10⁻⁻⁴ इंटू ओरिजिनल व्हॉल्यूम किती आलाय 4.608 इंटू 10⁻⁶ आला. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. किती येते बघा 3.25 इंटू 10⁻⁴ इंटू 4.608 इंटू 10⁻⁶. ह्याचा आन्सर येतोय ENG दाबतो 1.49 इंटू 10⁻3. 1.4976 इंटू 10⁻3. चेंज इन व्हॉल्यूम आहे म्हणजे काय येणार आहे मीटर क्यूब मध्ये येणार आहे. आणि बाळा मी जसं पहिल्यांदा सांगितलं शेवटी मग आन्सर लिहायचं. आन्सर म्हणायचं पहिली बीट टाकायची. स्ट्रेसेस लिहायचे स्ट्रेन लिहायचे चेंज इन डायमेन्शन्स लिहायचे. नंतर व्हॉल्यूम काढायचा. नंतर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काढायचा आणि मग चेंज इन व्हॉल्यूम लिहायचा त्या ठिकाणी. आज बस झालं बाळा एवढा पहिला पॉइंट संपला आपला.